Hello dear friends. So today we are starting new topic, wave optics, right? आता लास्ट स्टँडर्ड्समध्ये आपण वेव म्हणजे काय बघितलं होतं किंवा लाईट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ओके, पण काही काही टर्म्स आपल्याला जस्ट रिकॉल करायचे आहेत. व्हॉट इज रे? कारण लाईटचा जो पाथ असतो, ओके, लाईट इज फॉलोइंग स्ट्रेट पाथ, स्ट्रेट लाईन पाथ. एका स्ट्रेट लाईनमध्ये आपली लाईट काय होते तर पास होत असते. आणि या आपण डिनोट करताना, कारण जेवढे काही आपण वेव ऑप्टिक्स किंवा वेव्हसाठी लाईटसाठी जे चॅप्टर्स किंवा जे टॉपिक्स शिकलेलो त्याच्यामध्ये आपण लाईट इज कन्सिडर ॲज अ रे. रे म्हणजे काय तर पाथ ऑफ दॅट लाईट, म्हणजे जिथून स्टार्ट होतोय, ओके, आणि त्याच्या एंडला आपण एक ॲरो दाखवतोय. ओके, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट असं आपण ॲरो दाखवते की हे हे काय लाईट इज ट्रॅव्हलिंग फॉरवर्ड थ्रू टुवर्ड्स दिस डायरेक्शन. ओके, सो लाईट काय करते स्ट्रेट पाथ फॉलो करते आणि त्या स्ट्रेट पाथला आपण काय म्हणतो रे, राईट. देन लाईटचे काही फिनॉमिना आहेत की लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आपल्याला हे तर माहिती आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ॲज वेल एज मॅग्नेटिक दोन्ही प्रॉपर्टीज असतात, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतो. लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर स्टडी करायचं आहे, बट त्याच्याबरोबरच लाईट इज अ पार्टिकल नेचर पण दाखवते, हे पण आपल्याला बघायचं आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये वेव्ह नेचर आपण आणि तुमचं कार्प्युस्क्युलर नेचर किंवा त्यालाच आपण पार्टिकल नेचर असं म्हणतोय, हे दोन्ही आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि त्याचं जॉमेट्रिकल स्टडी करायचं, कारण लाईटचं स्टडी करताना आपण जॉमेट्री वापरतोय. ओके, सो म्हणून त्याला आपण म्हणतो वेव्ह ऑप्टिक्स. ओके, वेव्ह ऑप्टिक्स जॉमेट्री जी यूज करतोय आपण आपल्या लाईटच्या स्टडीमध्ये किंवा त्याचे डिनोटेशन जे दाखवते ते रेच्या फॉर्ममध्ये आणि तिथे जॉमेट्री यूज होते. ओके, म्हणून त्याला याच पूर्ण स्टडीला आपण वेव्ह ऑप्टिक्स म्हणणार आहोत. येस. सो लाईटच्या प्रॉपर्टीज आहेत आपल्याला माहिती आहे. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आपण शिकलो होतो. व्हॉट इज रिफ्लेक्शन म्हणजे लाईट इज ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियममधून ट्रॅव्हल करू शकते किंवा व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल करू शकते आपल्याला माहिती आहे. बट जेव्हा मीडियममधून जर पास होत असेल, दोन डिफरंट मीडियम असतील, ओके, सो समजा एक मीडियम आहे, मीडियम 1, आणि इकडे मीडियम 2. बट जेव्हा हा जो सरफेस आहे या दोन मीडियमला सेपरेट करणारा, तर हा जो सरफेस आहे तो असा स्मूथ सरफेस असेल. ओके, स्मूथ सरफेस असेल आणि एका बाजूला तो काय असेल तर एका बाजूला तो ट्रान्सपरंट नसेल, म्हणजे एका बाजूला त्याला काय केलेलं आहे तर काहीतरी कलर किंवा काय ट्रान्सपरंट नसलेलं असं स्मूथ जर सरफेस असेल तर म्हणजेच आपल्याला माहिती आहे मिरर असेल. ओके, ट्रान्सपरंट ग्लास असेल जी ट्रान्सपरंट नसेल, अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यावरून काय होतं तर तुमचा जो लाईटचा रे, स्ट्रेट पाथ लाईटचा रे काय होतो रिफ्लेक्ट होतो. ओके, इन अ सेम मीडियम, दुसऱ्या मीडियम मध्ये जात नाही तर सेम मीडियम मध्ये तो काय करतोय फक्त तिचा पाथ चेंज करतोय, राईट. सो जेव्हा सेम मीडियम मध्ये तुमच्या एखाद्या स्मूथ सरफेसवर जर इंटरफेस झाला, ओके, लाईटचा रे, तर तो काय करतो त्याचा पाथ चेंज करतो, त्यालाच आपण रिफ्लेक्शन असं म्हणत होतो. ओके, सो आता हे रिफ्लेक्शन झाल्यानंतर आता हा पॉइंट आहे ना जिथे तुमचा हा समजा आपण इन्सिडंट रे म्हणतोय आणि याला आपण रिफ्लेक्टेड रे म्हणतोय. ओके, इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. तर हे रिफ्लेक्शनचे काही लॉज आहेत. ओके, सो द इन्सिडंट रे, हा जो इन्सिडंट झालाय तुमच्या स्मूथ सरफेसवर, द रिफ्लेक्टेड रे जो रिफ्लेक्ट झालाय, त्याने रिफ्लेक्ट झालाय म्हणजे जस्ट पाथ चेंज केलाय काहीतरी अँगलने, अँड द नॉर्मल टू द बाउंड्री ऑफ द सरफेस ऑफ द पॉइंट ऑफ द इन्सिडंट. सो हा जो पॉइंट आहे त्याला पॉइंट ऑफ काय म्हणणार होतो आपण, पॉइंट ऑफ इन्सिडंट. ओके, पॉइंट ऑफ इन्सिडन्स.
आता ह्या पॉइंटला जर आपण नॉर्मल काढली, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, या सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, सो ह्याला आपण काय म्हणणार आहोत, नॉर्मल. ओके, सो दिस इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड दिस नॉर्मल आर इन द सेम प्लेन, एका सेम प्लेनमध्ये असतील. ओके, सेम प्लेन म्हणजे एक्स वाय आपल्याला माहिती आहे 2 डायमेन्शनल सिस्टीम, तर त्या प्लेनमध्येच असेल, दुसरा कोणता तरी प्लेन तिथे फॉलो होत नाही. फक्त एकाच प्लेनमध्ये हे काय असतील, तिन्ही सॉरी 2 रे आणि ही नॉर्मल असेल, राईट. अँड सेकंड जो लॉ आहे तो काय, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, हा जो अँगल आहे इन्सिडंट रे आणि नॉर्मलच्या मधला, अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड नॉर्मल टू द प्लेन सरफेस, या दोघांमधला जो अँगल असेल त्याला आपण म्हणतो इन्सिडंट अँगल आय. ओके, इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अगेन अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल. ओके, नॉर्मल टू द प्लेन सरफेस ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट, हा तुमचा पॉइंट ऑफ इन्सिडेंट असणार आहे. येस, सो दिस अँगल इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो सेकंड लॉ काय म्हणतोय, जेव्हा रिफ्लेक्शन होतंय देन युअर अँगल ऑफ इन्सिडेंट इज युअर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. येस, आता रिफ्लेक्शन झालं, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन होत असेल. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, आता हे जे मीडियम आहेत ना, मीडियम 1 आणि 2, तर हा सरफेस आहे आपला, तो तुमचा ट्रान्सपरंट सरफेस असेल, ट्रान्सपरंट सरफेस असेल, किंवा काय म्हणूया, ही जी डेन्सिटी आहे, सॉरी मीडियम 2 ची डेन्सिटी इज ग्रेटर, डेन्सिटी इज लार्ज, आणि इथली डेन्सिटी काय, कमी आहे. कशापेक्षा, मीडियम 2 पेक्षा मीडियम 1 ची डेन्सिटी कमी आहे. ओके, देन युअर, हा तुमचा नॉर्मल तर आहेच. ओके, दिस इज युअर नॉर्मल. नॉर्मल जर आपण खाली अजून वाढवली, परपेंडिक्युलर असणार इथे, तर मग काय होतं, हा जो इन्सिडेंट रे किंवा लाईटचा रे, तो डायरेक्टली पार्शियली रिफ्लेक्ट होऊ शकतो आणि पार्शियली काय होऊ शकतो, रिफ्रॅक्ट म्हणजे मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये एंटर करू शकतो. पण एंटर करताना तो काय होतो, बेंट होतो. म्हणजे त्याचा जो पाथ आहे तो काय करतोय, तर त्या पॉइंट ऑफ इन्सिडेंट पासून थोडासा बेंट होतोय, पाथ त्याचा चेंज होतोय थोडक्यात. सो दिस इज युअर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, अँड दिस रे इज रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे. सो व्हॉट इज लॉ, लॉ फर्स्ट इज इन्सिडेंट रे, हा जो इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे, हा रिफ्लेक्टेड रे, अँड द नॉर्मल म्हणजे the perpendicular drawn at the point of incident. Okay, to the this आता हा जो प्लेन आहे तो काय असेल, प्लेन सेपरेटेड द 2 मीडियम, या 2 मीडियमला काय करतोय, तो प्लेन सेपरेट करतोय. ओके, सो तिथे आपण ही नॉर्मल ड्रॉ केलेली. सो ही नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे काय एका सेम प्लेनमध्ये असणार आहेत. एक्स वाय जर प्लेन काढला, आता इथे आपल्याला दिसतोय हा बोर्ड, तो बोर्ड जर आपण कन्सिडर केला तर बघा, ही नॉर्मल तुमची इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे त्या बोर्डवर दिसतंय, म्हणजे एकाच प्लेनमध्ये येते. ओके, हे असं असलं पाहिजे अशामध्ये जेव्हा रिफ्रॅक्शन तुमचं होत आहे तेव्हा. ओके, दिस इज द लॉ. देन सेकंड लॉ इज द अँगल ऑफ इन्सिडेंट आय, दिस आय, अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दिस आर. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. ओके, सो हे दोघं कसे रिलेट होतात, आता इथे काय, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, बट n1 sin i म्हणजे n1 is the refractive index of this medium 1, and n2 is the refractive index of this second medium. ठीक आहे,
So n1 sin I means sine of this incident angle of incidence into n1 म्हणजे refractive index of that medium is equal to n2 into sine of r. Okay, sine of this refracted angle, okay, angle of refraction into the refractive index of that medium. Okay, आणि हा जो रेशो आहे किंवा हे जे फॅक्टर आहे ते एकमेकांना काय असतील, इक्वल असेल. किंवा हेच आपण असं लिहू शकतो n1 अपॉन n2. येस, n1 अपॉन n2 इज इक्वल टू साइन ऑफ r अपॉन साइन ऑफ i. ओके, म्हणजेच काय, हा जो रेशो आहे दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा इज इक्वल टू साइन ऑफ आर रिफ्रॅक्टेड अँगल किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अपॉन साइन आर. ठीक आहे. सो दिस इज द स्नेल्स लॉ, हा आपण स्टडी केलेला आहे. सो हे जे लॉज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे पुढच्या स्टडीसाठी. ठीक आहे. रिफ्लेक्शन काय, रिफ्रॅक्शन काय. आता ह्याच्या पुढे आपण एकच रे कन्सिडर करणार नाही आहोत, तर कम्प्लीट वेव्ह कन्सिडर करणार. ओके, लाईट ॲज अ वेव्ह कन्सिडर करणार किंवा लाईट ॲज अ युअर पार्टिकल कन्सिडर करणार. म्हणून आपल्याला हे जे दोन तीन गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्हॉट इज वेव्ह, व्हॉट इज पार्टिकल हे स्टडी करायचं. राईट. सो रे इज द पाथ ऑफ लाईट, देन रिफ्लेक्शन त्याचे लॉज, देन नेचर ऑफ लाईट. लाईटचं नेचर ॲक्च्युली कसं असतं. ओके, सो सुरुवातीला जेव्हा स्टडीज झाला तर मग हे न्यूटन्सने व्हेरीफाय करून आपल्याला काही थेअरी मांडलेली आहे की लाईट इज द कर्प्युस्क्युलर नेचर. कर्प्युस्क्युलर नेचर मीन्स लाईट इज अ मेड ऑफ पार्टिकल्स आणि या पार्टिकल्सलाच आपण काय म्हणतो, कर्पस्कल्स. ओके, कर्पस्कल्स. सो लाईट इज अ मेड ऑफ पार्टिकल्स. ओके, दॅट पार्टिकल्स आर हार्ड, इलॅस्टिक. येस, इलॅस्टिक नेचर आहे त्यांचं. इलॅस्टिक नेचर म्हणजे काय, हार्ड इज माहिती आहे, रिजिड असतात की त्यांचा त्यांना आपण काय करू शकत नाही, फर्दर डिवाइड करू शकत नाही, दोन पार्टिकल्स त्याचे करू शकत, दॅट इज हार्ड. त्याच्यानंतर इलॅस्टिक म्हणजे त्यांची जी जर त्याचं पाथ चेंज झालं किंवा त्याचं शेप साईज चेंज झाली तर ती काय होऊ शकते, पुन्हा रिगेन करू शकतात. दॅट इज इलॅस्टिक नेचर. ओके, अँड मासलेस. त्याला ह्या पार्टिकल्सला मास नाही, मासलेस पार्टिकल्स. ओके, सो हे प्रॉपर्टीज आहेत या कार्पस्कल्सच्या. कार्पस्कल्स म्हणजेच काय, लाईटचे पार्टिकल्स, त्याला आपण नेम दिलंय कार्पस्कल्स. ओके, देन आता हे कार्पस्कल्स कुठून येत आहेत, तर सोर्स ऑफ लाईट, जे लाईटचा सोर्स असेल तिथून हे कार्पस्कल्स काय होतात, बाहेर येतात, एमिट करतात ते सोर्स. म्हणजे सन आहे, लाईटचा सोर्स आहे. त्याच्यानंतर आपले बल्ब जर आपण घेतले किंवा कोणतेही जे सोर्स आपल्याला माहिती आहेत लाईटचे. ओके, बल्ब, ट्यूबलाईट्स किंवा जर फायर असेल तर फायरमधून पण आपल्याला माहिती आहे लाईट बाहेर येते. सो ते सगळे काय आहेत, तर सोर्सेस आहेत लाईटचे. त्या सोर्समधून हे कार्पस्कल्स बाहेर येत आहेत. ओके, एमिट होत आहेत. अँड विच ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन. हे काय करतात, आपल्याला माहिती आहे लाईट इज ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन आणि त्याचं पाथ काय असतो, स्ट्रेट लाईन असतो, त्याला आपण रे म्हणतो. ओके, सो हे जे पार्टिकल्स आहेत ते काय करतात, ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन्स इन अ ॲब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जेव्हा ते ट्रॅव्हल होत आहेत तेव्हा आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागत नाही, तर त्यांचे ते ट्रॅव्हल होत आहेत. ओके, सो एक्सटर्नल फोर्सची तिथे काहीच गरज नाही. देन हे जे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन आहे ना लाईटचं, ओके, रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन हे कशामुळे घडून येते, तर न्यूटनने सांगितलं की अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो कशामधला, तर ज्या मीडियममधून तुमची लाईट पास होते. ओके, एअर मीडियम असेल किंवा डेन्सर मीडियम, कोणतेही मीडियम असेल, ग्लासमधून पास होत असेल किंवा तुमच्या एअरमधून किंवा व्हॅक्यूममधून पण आपली लाईट पास होऊ शकते. आपल्याला माहिती आहे पार्टिकल्स व्हॅक्यूममधून पास होऊ शकत नाही, बट हे जे पार्टिकल्स आहेत ते काय करतात, व्हॅक्यूममधून पण पास होतात. ओके, सो दे अट्रॅक्टिव्ह फोर्स, येस, ते आपण पुढच्या ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत की ॲक्च्युली काय होतं. सो अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द कार्पस्कल्स म्हणजे हे जे लाईटचे पार्टिकल्स आहेत आणि जो मीडियम असेल त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतील त्यांच्यामधला, दोघांमधला
दोघांमधलं काय असेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. ओके, त्या फोर्समुळे काय होतं, त्या फोर्समुळे चेंज होऊ शकतो लाईटचा पाथ, या पार्टिकल्सचा पाथ, आणि त्यालाच आपण रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन म्हणू शकतो जर मीडियम चेंज झालं. ओके, सो रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियम मध्ये, जसं इथे रिफ्रॅक्शन होताना काय होतं, मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये तुमची लाईट पास होते, म्हणजे तिथे काय होतं, मीडियमची डेन्सिटी चेंज होते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतोय. सो त्यावेळेला काय होतं, रिफ्रॅक्शन होतंय. ओके, या दोघांमधलं जे सो इथे जे पार्टिकल्स असतील त्यांची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी वेगळा आहे, किंवा त्यांची जी एनर्जी ती काहीतरी वेगळी आहे, इकडे एनर्जी वेगळी आहे. सो त्यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो पण डिफरंट असेल. ओके, सो पार्टिकल्स आणि तुमचे हे कार्पस्कल्स त्यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्यामुळे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन होऊ शकतो. म्हणजे तुमची तुमची जी लाईट आहे ती आपण मगाशीच म्हटलं की काय, इलॅस्टिक नेचर आहे त्यांचं, त्याच्यामुळे ते काय करू शकतात, त्यांचा पाथ चेंज करू शकतात. ओके, सो आपले रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे कशामुळे घडून येतात, तर कार्पस्कल्स नेचर ऑफ द लाईट. ठीक आहे, त्याच्यानंतर वेव्ह नेचर काय म्हणतोय आपल्या लाईटचं, की लाईट इज अ वेव्ह, आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही. सो लाईट इज अ वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, विच कॉज द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स इन द मीडियम. म्हणजे ज्या मीडियम मधून तुमची ही जी लाईट पास होते, लाईटची वेव्ह पास होते. आता वेव्ह नेचर आपण कन्सिडर करतोय की लाईट इज अ वेव्ह. आता हायगन्सने कन्सिडर केलं की लाईट काय, तर वेव्ह नेचर दाखवते. ओके, सो लाईट इज अ वेव्ह कॉज टू व्हायब्रेशन द पार्टिकल्स ऑफ दॅट मीडियम. म्हणजे पार्टिकल्स जे मीडियम मध्ये प्रेझेंट असतात ते, त्याचं व्हायब्रेशन कोण करते, ही लाईट, कारण त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे. किती एनर्जी किंवा तो फोर्स आहे तो काय करतो, ते पार्टिकल्स त्याच्या मीडियम मधले त्यांना व्हायब्रेशन करायला भाग पडतो. ओके, अल्सो ट्रॅव्हल थ्रू. आता ही लाईट फक्त त्या मीडियम मधूनच पास होत नाही, तर अल्सो ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधून पण पास होऊ शकते. व्हॅक्यूम मीन्स नो मीडियम, तिथे कोणतंच नाही, एअर नाही किंवा कोणतेच पार्टिकल्स नाही, नो मीडियम. ओके, आता हा जो मीडियम व्हॅक्यूम मीडियम आहे किंवा तिथे कोणतं मीडियम नाही, तर त्याला एक ॲझ्युम करून एक नाव देऊन ठेवलंय की हायपोथेटिकल मीडियम. दिस इज हायपोथेटिकल मीडियम विच कॉल्ड इथर. इथर म्हणजे इथर गॅस नाही, बट नो मीडियम, जस्ट इथर, काहीच नाही तिथे. ओके, सो इथर, त्याच्यामधून पण आपली लाईट पास होऊ शकतो, कारण ती काय, वेव्ह. ओके, जर आपल्याला माहिती पार्टिकल्स ट्रॅव्हल करू शकत नाही तुमच्या व्हॅक्यूम मधून, कारण पार्टिकल्स काय होतात, व्हायब्रेट होऊ शकतात, त्यांना काहीतरी एनर्जी पाहिजे, सो व्हॅक्यूम मधून पास होऊ शकत नाही. बट वेव्ह कॅन पास थ्रू द आवर व्हॅक्यूम. ओके, सो लाईट इज अ व्हॉट, लॉन्जिट्युडिनल नेचर पण दाखवते आणि तुमचं ट्रान्सवर्स नेचर पण दाखवते. व्हॅक्यूम मधून ट्रान्सवर्स वेव्ह पास होते, लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं. ओके, देन हां, आता काही नवीन जे लाईटचे नेचर्स आहेत, म्हणजे डिफ्रॅक्शन आहे, इंटरफरन्स आहे किंवा पोलरायझेशन आहे. डिफ्रॅक्शन म्हणजे एखादं लाईटचं मीडियम चेंज झालं तर डिफ्रॅक्ट होऊ शकते, म्हणजे लाईट काय करू शकते, वेगवेगळ्या अँगलने स्प्रेड होऊ शकते, त्याला डिफ्रॅक्शन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर इंटरफरन्स. इंटरफरन्स म्हणजे दोन रेज असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेज असतील, तर ते काय होऊ शकतात, एकमेकांमध्ये मिक्स होऊन असं पॅटर्न फॉर्म करू शकतात, त्याला इंटरफरन्स म्हणतो लाईटचा. ओके, सो इंटरफेज होऊ शकतात किंवा पोलराइज होऊ शकतात. ओके, त्यांचा अँगल जो पाथ आहे त्याचा अँगल चेंज करू शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक असे दोन पार्ट तुमच्या पार्टिकल्स तुमच्या या वेव्हचे होऊ शकतात. सो त्याला पोलरायझेशन आपण म्हणतो. हे 1 बाय 1 आपण सगळं स्टडी करणारच होतो. ओके, सो वेव्ह नेचरमुळे हे जे डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, पोलरायझेशन, हे जे नेचर्स आहेत ते आपण कार्पस्कल्स नेचर पासून काय करू शकत नाही, तर एक्सप्लेन करू शकत नाही, बट हे वेव्ह नेचरमुळे एक्सप्लेन व्यवस्थित करता येते. ओके, सो लाईट इज अ कार्पस्कल नेचर, मीन्स पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर, म्हणून त्याला आपण लाईट इज ॲज अ ड्युएल नेचर दाखवते. ओके, ड्युएल म्हणजे दोन्ही नेचर दाखवते, पार्टिकल्सचं पण आणि तुमच्या वेव्हचं पण.
राईट.